चेकपोस्ट जवळ 8 तास रस्ता रोको. वेकोलीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. वेकोली वणी एरिया अंतर्गत कोलगाव व मुंगोली कोळसा खाडीमुळे स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत कोलगाव चेकपोस्ट जवळ तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून तब्बल 8 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या आंदोलनात परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान वेकोली प्रशासनासमोर एकूण 13 महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या होत्या. खाणकामामुळे निर्माण होणारे प्रदूषण, रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्थानिकांना रोजगार, सुरक्षित वाहतूक व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधांबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनाची दखल घेत वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट. आम्ही माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या समक्ष कोलगाव विस्तारीकरणाची 20 एप्रिल 2026 जनसुनावणी झाली. या जनसुनावणीमध्ये आज जे 13 प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी बोलत आहोत ते 13ही प्रश्नाबद्दलची माहिती सुनावणीमध्ये दिली. त्यांनी ती कामं केली नाहीत म्हणून आज नाईलाजाने आम्हाला प्रकल्पग्रस्त नागरिकांना घेऊन या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन करावं लागलं. बेजबाबदारपणामुळे WCLचा आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काय त्रास नेमका लोकांना होता? लोकांना त्रास असा होते की हा 79 क्रमांकाचा प्रमुख जिल्हा मार्ग शिंदोला ते साखरा आहे आणि याच रस्त्यावरून वेकोलीने मुंगोली खाणीच्या विस्तारीकरणात या रस्त्याचं परावर्तन केलं आणि परावर्तन केल्यानंतर PWDच्या करारनाम्याप्रमाणे हा पब्लिक रोड असल्यामुळे त्याला कायम मोटरेबल ठेवणे गरजेचं आहे. पण आज आपण पाहतो की 17 फूट बाय 12 फुटाचे उभे आडवे या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळे माथोली, जुगात, साखरा या गावचे विद्यार्थी शिंदोला माहिसला पुढे शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. त्यांचं या ठिकाणी शिक्षण कुलबत जात नसल्याने बंद पडलाय आणि शिंदोला आणि परिसरातील 15 गावचे लोक हे चंद्रपूरकडे जाऊ शकत नाही. असा त्रास होत आहे. शेतावर जाऊ शकत नाही, दवाखान्यात जाऊ शकत नाही, शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. हा मोठा त्रास या भागातल्या 25 गावातील नागरिकांना या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे होत आहे. काय इशारा आपण देताय आणि WCLचं कसं नियमबाह्य काम इथं चालतं? WCLने या ठिकाणी DGMच्या नामनुसार जो रस्ता खाणीच्या भागातून परावर्तित होतो या ठिकाणी बैलबंडी घेऊन जाणारा, दुचाकीने जाणारा, सायकलने जाणारा जो स्वारा याच्यासाठी स्वतंत्र रस्ता आणि कोळशाची वाहतूक जी आहे, जे घातक पदार्थ या ठिकाणी वाहतूक केल्या जाते याची वाहतूक वेगळी करायला पाहिजे. ही सगळी नियमबाह्य कार्यपद्धती आहे. हे अतिशय चुकीची आहे. याबाबत मात्र निलजाई खाणीला जेव्हा फाल झाला तो रस्ता मात्र उकणी ते निलजाई हा मात्र 5 मीटरचा पब्लिकसाठी आणि 10 मीटरचा पुढच्या वाहतुकीसाठी केला. तेव्हा इथंच आपल्याला लक्षात येते की वणी एरियाच्या मुंगोली आणि कोलगाव खाणीमध्ये बेजबाबदार आणि नियमबाह्य काम या ठिकाणी सुरू आहेत. बाबुळीचा सांग. सोबतच वृक्ष लागवडीचा बाबत MPCB आणि CPCB आणि MOE मिनिस्ट्री ऑफ कोल यांनी ज्या अटी शर्ती दिल्या की येतं या ठिकाणी आंबा, फळं, या ठिकाणी वड, पिंपळ, करंज, बांबू हे झाडं लावायला पाहिजे. पण आपण सगळीकडे पाहतो की पोसोपीस वाढलाय. हे पोसोपीस विदेशी वनस्पती आहे आणि याच्यामध्ये वन्यजीवाचा वावर असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की 15 फुटावरच या ठिकाणी वाघाचा वावर आहे. आणि 2022 मध्ये MPCBने यांना पत्र देऊन कळवलेलं आहे की आपण या जल, वायू या तीनही कायद्याचं या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे. आपण हे पोसोपीसची प्रजाती जी आहे त्या ठिकाणी समूळ उच्चाटन करा. परंतु 2022, 23, 24, 25 तरी पण आपण पाहतो की रस्त्याच्या बाजूला पोसोपीस आहे. वाघ बाजूला बसला तरी या ठिकाणी दिसू शकत नाही आणि पोसोपीस हे वनस्पती पर्यावरणाला घातक आहे. लोखंडे साहेब यांच्या समक्ष चर्चा झाली. यांनी कबूल केलं आहे की PWDच्या मार्गदर्शनाखाली हा जो 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे हा वाहतूक योग्य करण्यात येईल, जेणेकरून या ठिकाणी फुलबस किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीला या ठिकाणी अडथळा होणार नाही. आणि असे जर 4 दिवसात नाही करू शकले तर माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली आहे. यानंतर जोपर्यंत हा रस्ता होणार नाही तोपर्यंत इथली वाहतूक या ठिकाणी कोळशाची बंद राहणार आहे. यासाठी ती बंद नाही केली तर परत आम्हाला वाहतुकीसाठी रस्ता रोको आंदोलन करावं लागेल. आपण पाहतो आपण आता WCLच्या माध्यमातून जे
कोळगाव चेकपोस्ट आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रस्ता जाम केला आहे. हे जे रस्ता जामचं आंदोलन आहे हे WCLच्या प्रशासनाच्या मुजोरीच्या विरोधात आहे. खरं तर हा रस्त्यानं शेतकरी मुलं बांधव असेल, शाळेतले मुलं असेल, सामान्य माणूस असेल, आपला टू व्हीलर पुढे जातो. परंतु या मागच्या 1.5-2 महिन्यात या रस्त्याची अशी दयनीय स्थिती झाली. WCL प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही WCL प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज ही समस्या उद्भव झाली. आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून WCL प्रशासनानं आज आम्हाला लिखित स्वरूपात येत्या 4 दिवसापर्यंत रस्ता व्यवस्थित न करून देण्याचं आश्वासन न दिल्यास नंतर 5व्या दिवशीपासून हा रस्ता WCL वापशाने रस्ता दुरुस्त होईपर्यंत बंद राहील. WCLचा मुजोरीपणा जोपर्यंत कमी होत नाही केवळ रस्ताच नव्हे, इथं अनेक समस्या आहे. आपण पाहता रस्त्याच्या 15 मीटरवर मातीचे डिझाईन टाकते आहे, पुलावर स्ट्रीट लाईट नाही, मोठमोठे गड्डे आहे. त्या सर्व बाबतीत प्रदूषण होत आहे. तर आजचा आमचा मुद्दा रस्त्याच्या संदर्भात असला, इतर अनेक मुद्दे आहे. मात्र आजच्या या आंदोलनामुळे WCL प्रशासनाचे अधिकारी इथं आले आहे, AGM इथं आले आहे, त्यांचे सिव्हिल इंजिनियर येत आहे. ते लिखित स्वरूपात आम्हाला त्यांनी आमची मागणी 4 दिवसात पूर्ण स्वरूप त्यांनी पत्र देणार आहे आणि 4 दिवस वाट पाहून त्यांची आमची जी डिमांड आहे त्यांनी पूर्ण केली नाही, रस्ता सुव्यवस्थित केला नाही, तर शेवटी आम्हाला नाईलाज म्हणून पुढील कायमसाठी म्हणजे रस्ता बनतपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी WCLसाठी